गुरु शिष्य स्मारक चौक परिसरात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शिवरायांच्या स्वराज्याचा भव्य आरासाचे उद्घाटन। धुळे शहरातील गुरु शिष्य स्मारक जुनी महानगरपालिकेच्या मागे प्रसिद्ध श्री लालबाग राजा मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात यंदा जागर शिवरायांच्या स्वराज्याचा हा भव्य आणि आकर्षक सजीव आरास उभारण्यात आला आहे। या आरासाचे उद्घाटन मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। मागील वर्षी मंडळाने जागर स्त्री शक्तीचा हा सजीव आरास सादर केला होता। या आरासला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। या यशानंतर मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा देणारा आरास सादर करण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक कलाकारांच्या कौशल्याला वाव मिळावा आणि समाजात प्रबोधन वाढावे या उद्देशाने मंडळ दरवर्षी विविध विषयांवर आधारित सजीव आरास सादर करते। या वर्षीचा आरास देखील याच उद्देशाने सादर करण्यात आला आहे। उद्घाटन समारंभात विविध मान्यवर उपस्थित होते। वरची अतिशय सुंदर अशी आरास या ठिकाणी केलेली आहे। सुंदर असं मला वाटतं, तर मी अजून बघितलं नाही आपण काय, पण शिवचरित्रावर आधारित एक चांगला सुंदर असा देखावा आणि जिवंत देखावा ना, सजीव देखावा त्यांनी या ठिकाणी सादर करणार आहेत। मी याचं उद्घाटन केलेलं आहे। पण आपण बघतात धुळे शहरामध्ये असेल का राज्यभरामध्ये असेल, अतिशय मोठा जल्लोष गणेश भक्तांच्या या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी आहे। अतिशय जल्लोषात वाजत गाजत स्वागत गणरायाचं आम्ही 3 दिवसापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे। मला वाटतं की अतिशय म्हणजे तारुण्याला तर अतिशय उधाण आलेलं आहे, तरुणाईला। अशा पद्धतीने मी काल मुंबईलाही होतो, पुण्यालाही होतो आणि सगळ्या ठिकाणी अगदी गावाखेड्यापासून तर मोठ्या शहरांपर्यंत एक मोठं उत्साहाचं वातावरण गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सर्व गणेश भक्तांना त्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय मला वाटतं जे मोजके चांगले काम करणारे मंडळ आहेत त्यातला हा लालबाग मारुती मित्र मंडळ, जे गुरुभाऊ या ठिकाणी आहेत, ताई या ठिकाणी आहेत आणि त्याचे सर्व मित्रमंडळ आहेत। अतिशय सुंदर दरवर्षी अतिशय चांगला देखावा, सजीव देखावा त्या ठिकाणी दाखवत असतात। धुळेकरांची मोठी गर्दी या कार्यक्रमावर असते आणि म्हणून त्यांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो।